नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 20 जानेवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, विश्वनाथन आनंदला मागे टाकून भारताचा नंबर 1 बुद्धिबळपटू कोण बनला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रमेश बाबू प्रज्ञानंद, म्हणजेच आर प्रज्ञानंद। तर जानेवारी 2024 मध्ये 2024च्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत चेन्नईचा 18 वर्षीय बुद्धिबळपटू रमेश बाबू प्रज्ञानंदाने विश्वविजेता चीनच्या डिंग लिरेनचा पराभव केला आणि या विजयामुळे चेन्नईचा विश्वनाथन आनंदला त्याने मागे टाकले आहे। तर यावरती असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की 2024च्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत कोण विजयी झालेला आहे? तर रमेश बाबू प्रज्ञानंद। तर या स्पर्धेमध्ये त्याने कोणाला हरवले? तर विश्वविजेता चीनच्या डिंग लिरेन याचा त्याने पराभव केलेला आहे आणि या पराभव केल्यामुळे किंवा ही स्पर्धा त्याने जिंकल्यामुळे विश्वनाथन आनंदला मागे टाकून तो भारताचा नंबर 1 बुद्धिबळपटू बनलेला आहे। तर जानेवारी 2024 मध्ये रमेश बाबू प्रज्ञानंद हा भारताचा नंबर 1 बुद्धिबळपटू बनला आहे। 2018 मध्ये आर प्रज्ञानंद वयाच्या 12व्या वर्षी भारतातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनला होता। विद्यार्थी मित्रांनो, आपण करंट अफेअर्स 2024 साठी 2 प्लॅन्स घेऊन आलेला आहोत। यामध्ये एक प्लॅन आहे इयरली प्लॅन 251 रुपयांचा आहे आणि दुसरा प्लॅन आहे मंथली प्लॅन, तो 26 रुपयांचा आहे। तर यामध्ये आपण काय देणार आहोत? तर यामध्ये आपण डेली पीडीएफ देणार आहोत, जे तुम्ही प्रिंटही करू शकतात। वीकली रिव्हिजन टेस्ट असणार आहे, मंथली 1 लाइनर पीडीएफ असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी खास या प्लॅन अंतर्गत आपण वीकली रिव्हिजन टेस्ट आहे ती टेस्ट आपण तुम्हाला सोडवण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत। तर ही प्रश्नपत्रिका, ही टेस्ट सोडवण्यासाठी तुम्ही स्पर्धा अभ्यास हे ॲप डाउनलोड करून घेऊ शकता। तर हे जी टेस्ट आहे तुम्हाला या प्लॅन अंतर्गतच देण्यात येणार आहे। तर ही टेस्ट कशी असेल यासाठी आज आपण या ॲप वरती एक फ्री मध्ये टेस्ट उपलब्ध करत आहोत। तर ती टेस्ट आहे ही 25 मार्कांची टेस्ट असणार आहे। तर ही टेस्ट तुम्ही सोडवून सांगा की किती मार्कांची असावी, म्हणजे या टेस्ट मध्ये आपण 25 क्वेश्चन ऍड करावेत की 50 करावेत की एकत्र 100 क्वेश्चनची टेस्ट द्यावी, किंवा यासाठी आपण टाइम किती द्यावा, म्हणजे 25 क्वेश्चन आहेत तर 5 मिनिटाचा टाइम दिलेला आहे, तो योग्य आहे का ते सोडवून तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा। तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व प्लॅनचा लाभ घेण्यासाठी तुम्ही स्पर्धा अभ्यास हे ॲप डाउनलोड करून घेऊ शकता। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आसाम वैभव पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रंजन गोगोई। तर जानेवारी 2024 मध्ये भारताचे माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभा खासदार रंजन गोगोई यांना आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे। तर हा पुरस्कार 10 फेब्रुवारी रोजी गुवाहाटी येथे देण्यात येणार आहे। तर आसाम वैभव पुरस्कार हा कोणत्या राज्याचा सर्वोच्च पुरस्कार आहे? तर आसाम या राज्याचा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि तो 2023 चा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर रंजन गोगोई। आणि रंजन गोगोई कोण आहेत? तर भारताचे माजी सरन्यायाधीश आणि सध्या राज्यसभा खासदार आहेत। तर रंजन गोगोई हे भारताचे 46वे CJI आणि ईशान्येकडील हे पद सांभाळणारे पहिले न्यायाधीश होते। तर हा पुरस्कार त्यांच्या न्याय वितरणाचा विस्तार करण्यासाठी आणि न्यायशास्त्र समृद्ध करण्याच्या त्यांच्या अपवादात्मक उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात आला आहे। तर त्यांनी राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिद केसचा निकाल दिला होता। हा पुरस्कार चालू होऊन 3 वर्ष झाले आहेत। पहिल्या वर्षीचा पुरस्कार रतन टाटा यांना देण्यात आला, तर दुसऱ्या वर्षीचा हा पुरस्कार पत्रकार तपन सैकिया यांना देण्यात आला। तर हा पुरस्काराचे स्वरूप काय असते? तर सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, पदक आणि 5 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, द्विपक्षीय मालिकेसाठी ICCच्या पहिल्या महिला तटस्थ पंच कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे स्यू रेडफर्न। जानेवारी 2024 मध्ये द्विपक्षीय मालिकेसाठी ICCच्या पहिल्या महिला तटस्थ पंच स्यू रेडफर्न बनले आहेत। तर इंग्लंडची स्यू रेडफर्न ही ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील आगामी महिला T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नियुक्त केलेली पहिली महिला तटस्थ पंच बनणार आहे। तर कोणत्या मालिकेदरम्यान ती हे पद सांभाळणार आहे? तर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत। खेळातील महिला पंचांच्या दीर्घकालीन विकासाला हातभार लावतानाच मॅच ऑफिशिएटिंग मध्ये काही प्रमाणात तटस्थता सुनिश्चित करणे हा याचा मुख्य उद्देश असणार आहे।
तर द्विपक्षीय मालिकेसाठी आयसीसीच्या पहिल्या महिला तटस्थ पंच आहेत स्यू रेडफर्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उत्तर प्रदेशातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी बोट कोणत्या नदीत चालवली जाणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सरयू नदी. तर भारतात प्रथमच सौर ऊर्जेवर चालणारी बोट उत्तर प्रदेशातील अयोध्येतील सरयू नदीत चालवली जाणार आहे. या बोट सेवेच्या संचालनाची रूपरेषा उत्तर प्रदेश न्यू अँड रिन्युएबल एनर्जी एजन्सी म्हणजेच UPNEDA तयार केलेली आहे. तसेच त्याचे व्यवस्थापनही तेच करणार आहेत. अयोध्येला मॉडेल सोलर सिटी बनवणे आणि शाश्वत वाहतूक व्यवस्था वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. तर 30 प्रवासी बसण्याची क्षमता असलेली ही बोट नया घाटावरून चालणार आहे. तर ही बोट किती क्षमतेची आहे? तर यामध्ये 30 प्रवासी बसू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शांततेसाठी आशियाई बौद्ध परिषदेची 12वी महासभा कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. तर शांततेसाठी आशियाई बौद्ध परिषदेची 12वी महासभा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी नवी दिल्ली येथे शांततेसाठी आशियाई बौद्ध परिषदेच्या 12व्या महासभेचे उद्घाटन 17 जानेवारी 2024 रोजी केले. तर शांततेसाठी आशियाई बौद्ध परिषदेची कितवी आवृत्ती आहे? तर 12वी आवृत्ती आहे. कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर नवी दिल्ली येथे. कधी? तर 17 जानेवारी 2024 रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी या महासभेचे उद्घाटन केले. उपराष्ट्रपती जगदीप धनकर म्हणाले की भविष्याला आकार देण्यासाठी आणि सकारात्मक प्रवचनाला दिशा देण्यासाठी शांततेसाठी आशियाई बौद्ध परिषद महत्त्वाची आहे. तर खांबो लामा समगिन गोम्बो झो यांच्या विनंतीवरून 1969 मध्ये शांततेसाठी आशियाई बौद्ध परिषदेची सुरुवात झाली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांनी कोणत्या रोगासाठी CHAdOx1 निपाव बी लसीच्या मानवी चाचण्या सुरू केल्या आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे निपाह व्हायरस. जानेवारी 2024 मध्ये ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांनी CHAdOx1 निपाव बी लसीसाठी मानवी चाचण्या सुरू केल्या आहेत. निपाह व्हायरससाठी पहिली मानवी लस आहे. या चाचण्यांचे नेतृत्व ऑक्सफर्ड लस गट करेल. तर चाचण्यांमध्ये 18 ते 55 वयोगटातील व्यक्तींचा समावेश असणार आहे. म्हणजे ही जी चाचणी आहे ती 58 ते 55 वयोगटातील व्यक्तींवरती करण्यात येणार आहे. संशोधकांनी सांगितले की निपाह विषाणू हा एक विनाशकारी रोग असून हा सुमारे 75% प्रकरणांमध्ये प्राणघातक ठरू शकतो. निपाह विषाणू हा एक झुनोटिक व्हायरस आहे. हे विषाणू वटवाघूळ आणि डुक्कर यासारख्या प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरू शकतात. तर याची लक्षणे काय आहेत? डोकेदुखी, उलट्या, धाप लागणे आणि चक्कर येणे. या रोगाला जागतिक आरोग्य संघटनेने तातडीच्या संशोधकांची आवश्यकता असलेला अग्रक्रमी रोग म्हणून मान्यता दिली आहे. या विषाणूची पहिली केस 1998 मध्ये मलेशियातील सुंगाई निपाह गावात नोंदवली गेली. यावरूनच याला निपाह विषाणू हे नाव देण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टेट स्टार्टअप रँकिंग 2022 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारी राज्ये कोणती आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे गुजरात, कर्नाटक आणि केरळ. 16 जानेवारी 2024 रोजी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग फ्रेमवर्क 2022चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. तर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी या क्रमवारीचे अनावरण केले. यामध्ये गुजरात, कर्नाटक आणि केरळ राज्याच्या स्टार्टअप रँकिंग मध्ये सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार करण्यात आलेला आहे. तर या क्रमवारीत एकूण 33 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सहभागी झाले आहेत. तर स्टेट स्टार्टअप रँकिंग 2022 चे अनावरण कोणी केले? तर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी. तर यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीचे पुरस्कार गुजरात, कर्नाटक आणि केरळ या राज्यांच्या स्टार्टअपला देण्यात आलेला आहे. या क्रमवारीत एकूण 33 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी सहभाग घेतला होता. तर या रँकिंगचा उद्देश आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांची स्टार्टअप इकोसिस्टम विकसित करण्यास सक्षम करणे. तर स्टार्टअप रँकिंग फ्रेमवर्क 2022 अंतर्गत 5 श्रेणींमध्ये हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत. तर सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य आहेत गुजरात, कर्नाटक आणि केरळ. उत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य आहेत पंजाब, राजस्थान, तेलंगणा, ओरिसा आणि महाराष्ट्र. आघाडीची राज्य आहेत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, आसाम आणि आंध्र प्रदेश. तर महत्त्वाकांक्षी राज्य नेतृत्व आहे बिहार आणि हरियाणा. उदयोन्मुख स्टार्टअप इकोसिस्टम विकसित करणारे राज्यांमध्ये छत्तीसगड, दिल्ली आणि जम्मू काश्मीरचा समावेश होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आशियातील सर्वात मोठा विमानचालक कार्यक्रम विंग्स इंडिया 2024 कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हैदराबाद.
18 जानेवारी 2024 रोजी विंग्ज इंडिया 2024 हा आशियातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विमानचालन कार्यक्रम हैदराबाद येथील बेगमपेट विमानतळावर सुरू झाला आहे। तर कधी सुरू झाला? 18 जानेवारी 2024 रोजी आशियातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विमानचालन कार्यक्रम विंग्ज इंडिया 2024। तर याचे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे? तर हैदराबाद येथील बेगमपेट विमानतळावरती। या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते करण्यात आले। तर हा कार्यक्रम 18 ते 21 जानेवारी 2024 दरम्यान होणार आहे। कालावधी काय आहे याचा? तर 18 ते 21 जानेवारी 2024। भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नागरी वाहतूक मंत्रालय आणि FICCI यांच्या सहकार्याने हा द्विवार्षिक कार्यक्रम आयोजित केला आहे। तर याचे उद्दिष्ट काय आहे? तर जागतिक विमान वाहतूक उद्योगातील भागधारकांना आणि सहभागींना एकत्र आणून सहकार्य आणि नवोपक्रमाला चालना देणे। तर थीम आहे अमृतकालमध्ये भारताला जगाशी जोडणे। प्रदर्शनात HAL आयप्ले हिंदुस्तान 228 विमान आणि हेलिकॉप्टर ध्रुव प्रदर्शित करण्यात आहे। 100हून अधिक देशातील 1500हून अधिक प्रतिनिधी आणि 5000 व्यावसायिक प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होण्याची अपेक्षा आहे। तसेच एअर इंडिया आपल्या एअरबस A350 चे अनावरण करेल, जे आपल्या प्रकारचे पहिले विमान आहे। तसेच बोईंग 777-9 प्रथमच देशात प्रदर्शित करण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकत्याच वीरा राणा कोणत्या राज्याच्या मुख्य सचिव बनल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश। जानेवारी 2024 मध्ये वीरा राणा यांची मध्य प्रदेशच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे। आतापर्यंत त्या मुख्य सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होत्या। तर वीरा राणा या 1988च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत। वीरा राणा या मध्य प्रदेशच्या दुसऱ्या महिला मुख्य सचिव असणार आहेत। तर IAS अधिकारी निर्मला बुच या मध्य प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होत्या। तर वीरा राणा या मध्य प्रदेश राज्याच्या मुख्य सचिव बनल्या आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मदुराई जल्लीकट्टू स्टेडियमचे उद्घाटन कोणत्या राज्यात होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तमिळनाडू। तर तमिळनाडूचे मुख्यमंत्री A.K. स्टॅलिन 23 जानेवारी रोजी नव्याने बांधलेल्या मदुराई जल्लीकट्टू स्टेडियमचे उद्घाटन करणार आहेत। अलिंगनालूर जवळ असलेल्या या स्टेडियमला माजी मुख्यमंत्री M. करुणानिधी यांचे नाव देण्यात आले आहे। या स्टेडियमची आसन क्षमता 5000 पेक्षा जास्त आहे। तर या स्टेडियमसाठी एकूण 44 कोटी रुपये खर्च आला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जोरावर लाईट टँकच्या विकास चाचणीची सुरुवात कोणी केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे DRDO। जानेवारी 2024 मध्ये DRDOने स्वदेशी जोरावर लाईट टाकीच्या विकास चाचण्या सुरू केल्या आहेत। तर पुढील चाचणीसाठी DRDO यावर्षी एप्रिल पर्यंत भारतीय लष्कराकडे सुपूर्द करणार आहे। नवीन इंजिनने सुसज्ज असलेली ही टाकी लार्सन अँड टुब्रोच्या भागीदारीत DRDO द्वारे विकसित आणि तयार केली जात आहे। लष्कराने DRDO द्वारे 59 जोरावर लाईट टँकचे उत्पादन आणि पुरवठा करण्यासाठी ऑर्डर दिली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच MPLADS ई साक्षी मोबाईल ऍप्लिकेशन कोणी सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राव इंद्रजीत सिंग। जानेवारी 2024 मध्ये MPLADS ई साक्षी मोबाईल ऍप्लिकेशन राव इंद्रजीत सिंग यांनी लॉन्च केले आहे। राव इंद्रजीत सिंग हे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे आहेत। MPLADS ई साक्षी मोबाईल ऍप्लिकेशन हे सुधारित निधी प्रवाह प्रक्रियेसाठी तयार करण्यात आले आहे। हे ॲप खासदारांना या ॲपद्वारे प्रकल्प प्रस्तावित करण्यास, ट्रॅक करण्यास आणि निरीक्षण करण्यास सक्षम करेल। यामुळे खासदार आणि संबंधित अधिकारी यांच्यातील संवाद सुरळीत होईल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणता देश युक्रेनवर ग्लोबल पीस समिट आयोजित करणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे स्वित्झर्लंड। स्वित्झर्लंडमध्ये युक्रेनवर ग्लोबल पीस समिट आयोजित करण्यात येणार आहे। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांच्या विनंतीवरून स्वित्झर्लंडने आपली तटस्थ भूमिका आणि ऐतिहासिक मध्यस्थी प्रयत्नांचा वापर करून या परिषदेचे आयोजन करण्यास सहमती दर्शवली आहे। रशियाने 24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनमध्ये आपले सैन्य पाठवले होते। तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू आहे। या संघर्षाचे निराकरण करणे हा यामागचा उद्देश आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, दरवर्षी कानुमा हा पशु महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश। तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात संक्रांतीच्या तिसऱ्या दिवशी कानुमा हा पशु महोत्सव साजरा केला जातो। हा सुगीचा सण मकर संक्रांतीच्या तिसऱ्या दिवशी येतो। या निमित्ताने ग्रामस्थ गुरांची व शेतीच्या अवजारांची पूजा करतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे,
अयोध्येच्या राम मंदिराला समर्पित स्मारक टपाल तिकिटांची मालिका कोणी सुरू केली? तर याचे एक उत्तर आहे नरेंद्र मोदी. जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिराला समर्पित स्मारक टपाल तिकिटांची मालिका आणि जगभरातील तिकिटे असलेले पुस्तक जारी केले आहे. तर 6 वेगवेगळ्या डिझाईनसह हे शिक्के श्री राम जन्मभूमी मंदिराचे सार दर्शवतात. यामध्ये राम मंदिर, भगवान गणेश, हनुमान, जटायू, केवलराज आणि महाशबरी यासह प्रभू रामांच्या कथेशी संबंधित मुख्य आकृत्या आणि चिन्हे आहेत. प्रत्येक स्टॅम्पवर सूर्यकिरण आणि चौपाईचे सोनेरी पानावर वर्णन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 जानेवारी 2024 रोजीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक पाहिले. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.